मलप्रभा नदी ही खानापूर, कित्तूर, बैलहंगल, रामदुर्ग आणि सौंदत्ती या तालुक्यांची जीवनवाहिनी असतानाही या 4 तालुक्यांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा व सिंचनासंबंधीच्या योजना अद्याप सुरू झालेल्या नाहीत. प्रचंड मागणी असूनही कोणतीही ठोस योजना आखली गेलेली नाही किंवा प्रत्यक्षात आणलेली नाही, असे राजकुमार टोपन्नवर यांनी सांगितले. या 4ही तालुक्यातील जनतेची मागणी असतानाही रेणुका सागर येथील हुबळी धारवाडसाठी शेती, उद्योग आणि शहरी भागाला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा केला जातोय. मात्र बेळगाव जिल्ह्यातील या 4 तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश औद्योगिक भागात पाण्याची तीव्र टंचाई असून उद्योगपतींना टँकरद्वारे पाणी वापरण्याची दुर्दशा ओढवली आहे. अलीकडे राज्य सरकारने रेणुका सागर येथून 245 MLD पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली धारवाड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा करण्याचा डाव रचलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्याला आक्षेप घेता येत नाही. या बाबीचा गैरफायदा घेत धारवाड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना पाणी देण्याचा प्रयत्न आहे. आधीच हिडकल जलाशय आणि MK हुबळी येथील मलप्रभा नदीतून पाईपलाईनद्वारे धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी नेलं जात असतानाही पुन्हा रेणुका सागरमधून पाणी वळवणं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले. हिडकल जलाशयाचं पाणी हुबळी धारवाड औद्योगिक क्षेत्राला नेण्याचं काम रोखण्याचं आश्वासन देणारे खासदार जगदीश शेट्टर यांनी आपल्या कर्मभूमीला न्याय देण्याऐवजी मूळ जिल्ह्याच्या मोहापोटी या कामाविरोधात केवळ दिखाऊ विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या मगरमिटे अश्रूंमुळे बेळगाव जिल्ह्यातील जनतेत तीव्र संताप निर्माण झाला असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले. राशेकर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.